कारला या ठिकाणी आपण भेट दिली आहे, काय सांगू? आज तुळजापूरला वधूवर परिचय मेळावा होता। बीड जिल्ह्यामध्ये काही बांधवांनी या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या या सर्व बांधवांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी सांत्वन भेट देण्यासाठी आम्ही आलो होतो। सकाळी काही बांधवांनी विनंती केली, सूचना केली की आपण कारला या गावी जायला वेळ आहे का, आणि अचानक म्हणजे 1 तासापूर्वी ठरलं आणि आम्ही या गावामध्ये आलो। पण प्रचंड या बांधवांचा उत्साह आणि प्रेम या ठिकाणी दिसलं। ज्या पद्धतीने या गावातून म्हणजे जालना जिल्ह्याच्या आमच्या त्या आंदोलनामध्ये आम्हाला बळ देण्यासाठी हे बांधव तर आलेच, सोबत यांनी पाण्याचे बॉक्स असतील, अन्न असतील, भाकरी असतील हे घेऊन आले। म्हणून या बांधवांना भेटलं पाहिजे, यांच्याशी चर्चा केली पाहिजे, यांचे आभार मानले पाहिजे, म्हणून या ठिकाणी सकाळी येण्याचं नियोजन झालं। सकाळी आल्यानंतर सुद्धा आपण पाहू शकतो की इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक या ठिकाणी जमले। निश्चितपणे हा जो उत्साह, ही जी ऊर्जा आहे, जोपर्यंत धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही, आमच्या लेकराबाळांच्या हातात एसटीची प्रमाणपत्र मिळत नाहीत, तोपर्यंत हा लढा ताकदीनं चालू राहील। आणि या बांधवांचा उत्साह पाहून मी खात्रीनं सांगतो की हा लढा यशस्वी होणार। हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे। त्याच्या मोर्ची दिशा काय राहील? येणाऱ्या काळामध्ये या आठवड्यामध्ये आम्ही नियोजन करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन अशाच पद्धतीनं समाज बांधवांचे आभार मानणे, यांच्यामध्ये या लढ्यासाठी नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करणे, यासाठी संपूर्ण राज्यभर फिरून 1 मुंबईची तारीख आम्ही जाहीर करू आणि मुंबईला या मल्हार मावळ्यांचं पिवळं वादळ घेऊन मुंबईला जाऊ आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट घेतल्याशिवाय माघार घेणार नाही। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो।